नमस्कार मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 5व्या म्हणजे सिंह राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओत मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या महिन्याचं राशीफळ आपल्या सिंह राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 14 एप्रिल पर्यंत कुंडलीच्या अशुभ अशा 8व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामध्ये आपल्या कामाच्या संदर्भात विशेष काळजी घेऊन त्यामुळेच राहावं लागणार आहे. तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी सुद्धा थोडंसं सामंजस्याने घेणं अपेक्षित राहणार आहे. तर सरकारी नियमांची आपल्याकडून कळत नकळत का होईना पण पायमल्ली होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कोणतीही महत्त्वाची सरकारी कामं या काळात करून घेताना संयम ठेवून वागावं लागणार. घाई गर्दीत काम करून घेणं चालणार नाही. आपल्या मनाच्या विरुद्ध काही घटना सुद्धा घडताना दिसतील, त्यामुळे संयम राखणं महत्त्वाचं. तसेच लग्न झालेल्या मंडळींना आपल्या सासूरवाडी बरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची सुद्धा काळजी या पहिल्या पंधरवड्यात घ्यायची आहे. 14 एप्रिल नंतर रवी मेष राशीमध्ये कुंडलीच्या भाग्यस्थानात 9व्या घरामध्ये येतोय. हा कालखंड मात्र आपल्या मनाप्रमाणे घटना घडवताना मदत करेल, दिसतील. त्यामुळे एक नवीन सुखद अनुभूती देणारा दुसरा पंधरवडा आपल्या राशीसाठी असणार आहे, ज्याचा लाभ महत्त्वाच्या पदावर, अधिकार पदावर काम करणाऱ्या मंडळींना, सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना विशेष होताना दिसेल. तसेच ज्यांना राजकारण, समाजकारण, धार्मिक कार्य यामध्ये रस आहे, आवड आहे व या क्षेत्रात पदार्पण सुद्धा करायचं आहे, त्यांना विशेष संधी या दुसऱ्या पंधरवड्यात मिळवून द्यायला हा कालखंड मदत करेल. तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा. आधीपासूनच सुरू असलेले काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या काळात बऱ्यापैकी गतिमान होताना दिसतील. या सर्व गोष्टींना शुक्र ग्रहाची साथ सुद्धा या संपूर्ण महिन्यात आपली आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी होईल. त्यामुळे रखडलेल्या काही आर्थिक गोष्टींवर पुन्हा एकदा जोरकसपणे काम सुरू करण्यासाठी अवश्य आपण मंडळी प्रयत्नशील राहू शकता. तर कागदपत्रांच्या महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांची कामं मात्र पहिल्या 10 दिवसात पूर्ण करून घ्यायला जरा जास्त प्राधान्य द्या. कारण 10 एप्रिलपर्यंत बुध ग्रहाची साथ या काळात कुंडलीच्या केंद्र म्हणजे 7व्या घरातून स्थानातून उत्तम मिळणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना. तसेच हा कालखंड नवीन नातेसंबंध जोडणं, नवीन व्यवहार पूर्ण करून घेणं, नवीन ओळखी वाढवणं, विवाहाच्या, व्यापार, उद्योगाच्या महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी हे पहिले 10 दिवस, त्याचप्रमाणे चर्चा विमर्श करण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ हा बुधग्रह आपल्याला मिळवून देत आहे. नोकरीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी हा संपूर्ण महिना अनुकूल राहील. मात्र शनीची पनवती सुरू असल्यामुळे निर्णय योग्य विचार करून आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन घेतलेला उत्तम राहील. जी मंडळी नवीन नोकरीच्या प्रयत्नात आहेत आणि ज्यांचे इंटरव्ह्यूज आहेत त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूची तयारी मात्र अत्यंत जोरकसपणे करावी. कुठेही आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही. आपण केलेला अभ्यास इंटरव्ह्यूच्या दृष्टीने, कामाच्या दृष्टीने कमी पडणार नाही याची काळजी जाणीवपूर्वक अशा मंडळींनी घ्यायची आहे. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र, रवी, बुध हे ग्रह शुभ आहेत, त्यांना मनासारखी पगारवाढ, मनासारख्या ठिकाणी बदली, प्रमोशन, मनासारखी नोकरी असे शुभ अनुभव या महिन्यात येताना दिसतील. वैवाहिक जीवन आणि भागीदारीत सुरू असलेला व्यवसाय यामधले संघर्ष दुसऱ्या पंधरवड्यात वाढण्याची शक्यता राहील. तेव्हा जरा या संदर्भात काळजी घ्या आणि सांभाळा. विद्यार्थी वर्गाने या महिन्यात आपल्या अभ्यासावर आणि आरोग्यावर मात्र विशेष लक्ष द्यायचं आहे. परीक्षेच्या काळात नाहीतर परीक्षेच्या वर याचा विपरीत परिणाम होईल.
आरोग्याच्या बाबतीत पहिला पंधरवडा सांभाळावा लागणार आहे. विशेष करून ज्यांना हृदयविकार, डोळ्यांच्या समस्या, पित्ताचा त्रास, पाठीच्या मणक्याचे आजार, ब्लड प्रेशर या संदर्भातले प्रॉब्लेम्स सुरू आहेत, त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच वाहन, अग्नी, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी या गोष्टी हाताळताना घातपात, अपघात होणार नाही याकडे सुद्धा दक्षता वाढवायची आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या दैनंदिन आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क WhatsApp नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे आधी जाणून घ्यावं आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. मंडळी, हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क WhatsApp जो नंबर आहे तो आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे या महिन्यातल्या आपल्या राशीसाठी शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार करत असाल तर या महिन्यात फायनान्स, IT, FMCG, केमिकल हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. त्यासाठी योग्य जाणकारांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी थोडं सावधानता या महिन्यात बाळगणं महत्त्वाचं राहील. मात्र नवीन स्क्रिप्टचा अभ्यास करणं, त्याच्यावरचं काम वाढवणं फायद्याचं राहील. मंडळी, हे होते एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य, थोडक्यात परंतु महत्त्वाचं आहे. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त आपल्याला मदत होईल आणि सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात आनंद आणि उत्साह वाढवणारी राहील. 1 ते 5 एप्रिल नोकरी, व्यवसाय या निमित्ताने जवळपासचे प्रवास या काळात घडतील आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील. कुटुंबाच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी घेतलेले आर्थिक आणि कौटुंबिक निर्णय फायद्याचा राहील. त्यामुळे अवश्य त्यावरती लक्ष केंद्रित करा. पुढचे 2 दिवस 6-7 एप्रिल घरगुती मुद्द्यांवर थोडी मानसिक चिंता, कटकटी वाढताना दिसतील. त्यामुळे मानसिक शांतता आपल्याला सांभाळायची आहे. परंतु घरासाठीच्या महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. भूमी, भवन, वाहन यांची खरेदी, विक्री आणि गुंतवणूक अवश्य करू शकता. 8, 9, 10 एप्रिल हे पुढचे 3 दिवस गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि नोकरदार मंडळींना शुभ आणि लाभाचे दिवस राहतील. त्यामुळेच काही महत्त्वाचे इंटरव्ह्यूज असतील, महत्त्वाच्या परीक्षा असतील, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस खूप चांगली साथ देतील. त्यामुळे अवश्य यावरती काम करायला हरकत नाही. 11 आणि 12 एप्रिल हे पुढचे 2 दिवस कार्याच्या अनुषंगाने सावध राहून निर्णय घ्यायला सांगतायत. शक्यतो आपल्या कामाच्या संदर्भात गुप्तता बाळगली जाईल याकडे जरा जास्त लक्ष द्या. कोणतेही निर्णय या काळात योग्य मार्गदर्शन घेऊनच घ्या. गुप्तशत्रू, आरोग्य सांभाळायचे आहेत, दुर्लक्ष बिलकुल नको. 13-14 एप्रिल पुढचे 2 दिवस महत्त्वाची कामं, कोर्ट कचेरीची कामं, महत्त्वाच्या गाठीभेटी, सरकारी कामं, विवाहाबद्दलची बोलणी, चर्चा तसेच गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस शुभ राहतील. 15-16 एप्रिल हे पुढचे 2 दिवस कामातून थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही. वादावादीपासून थोडं लांब ठेवा स्वतःला आणि आपल्या आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टींवर दुर्लक्ष करू नका. 17 ते 23 एप्रिल हे पुढचे 7 दिवस मात्र शुभ, लाभ आणि भाग्यकारक राहते. महत्त्वाच्या कामाला सुरुवात अवश्य करू शकता. अनुकूल वातावरणाची उत्तम साथ मिळेल. कामाच्या अनुषंगाने इतरांची साथ आणि मार्गदर्शन सुद्धा घेणं आपल्यासाठी फायद्याचं राहील. 24-25 एप्रिल महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार जरा जास्त सांभाळून करायचे आहेत. अचानक वाढणारे खर्च या काळात थोडे डोकेदुखी वाढवतील. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावरती लक्ष द्या. तर महिन्यातले शेवटचे 5 दिवस म्हणजे 26 ते 30 एप्रिल पुन्हा एकदा आपल्या नवीन कामाची सुरुवात करायला, नवीन दमात सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस. आर्थिक निर्णय, जवळपासचे कामानिमित्ताचे प्रवास यासाठी हे दिवस शुभ राहतील. तर मंडळी, ही होती दैनंदिन राशी भविष्याची म्हणजेच या एप्रिल महिन्यातल्या 30 दिवसांची संपूर्ण माहिती. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्यनारायणाची उपासना मात्र आवश्यक आहे. यासाठी रोज नवग्रह स्तोत्र सुरू ठेवा आणि सूर्यनारायणाचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः रोज 1 माळ अवश्य सकाळी पहाटे लवकरात लवकर अवश्य करूनच दिवसाची सुरुवात करा. तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण तसेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा पाठ अवश्य करा. तर मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीची एप्रिल महिन्यातली भविष्य विषयीची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि हो, आवडला आहेच तर लाईक सुद्धा करा.
म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक आणि ही स्तोत्र आणि मंत्र कुठल्या वेळी कशी वापरावीत याची सुद्धा माहिती या पुस्तकात आहे. आपल्याला हे चैतन्य लहरी घरपोच मागवायचं असल्यास आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली नावाप्रमाणेच यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि शुद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. ऑर्डर करण्यासाठी माहिती घ्या, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या सिंह राशीला आनंदाचा भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्यायला या. सिंह राशीनंतर येणाऱ्या कन्या राशीची माहिती एप्रिल महिन्यासाठी घेण्यासाठी. तर तोपर्यंत कळावी लोभाय असावा. धन्यवाद.